हॅलो फ्रेंड्स, मागील काही लेक्चर्स मध्ये आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे एक्सरसाइज मधले एक्झाम्पल्स आपण बघतोय आणि त्याबरोबर तुम्हाला त्या टाइपचे पॅरल एक्झाम्पल्स होमवर्कला आपण दिलेले, बरोबर ना? तर लक्षात घ्या, आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन या टॉपिकच्या शेवटच्या एक्सरसाइज मधले राहिलेले 3 एक्झाम्पल्स आज बघणार आहोत आणि त्याबरोबर मी तुम्हाला तसेच काही एक्झाम्पल्स होमवर्कला पण देईन, बरोबर? आणि त्याच्यानंतर मग जे मिसलेनियस एक्सरसाइज आहे म्हणजे प्रॉब्लेम सेट त्यातले एक्झाम्पल्स आपण कंप्लीट करूया, बरोबर? तर बघा, राहिलेले जे 3 एक्झाम्पल्स आहेत शेवटच्या एक्सरसाइज मधली, त्यातलं पहिलं एक्झाम्पल काय बघा. इक्वेशन्स ऑफ अपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम आर x square minus 7x plus 6 is equals to 0 and y square minus 14y plus 40 is equals to 0. Then find joint equation of its diagonals. म्हणजे तुम्हाला इथं काय केलेलं आहे बघा, पॅरलोग्राम जो आहे त्याच्या अपोजिट ज्या साइड्स आहेत, दोन पेअर्स जर आपण विचारात घेतलं तर त्या दोन अपोजिट साइड्सचं तुम्हाला कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे एक्सच्या फॉर्म मध्ये, दोन अपोजिट साइड्सचं कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे वायच्या फॉर्म मध्ये आणि मग त्यावरून तुम्हाला त्या पॅरलोग्रामला जे काही डायगोनल्स आहे त्या डायगोनल्सचं तुम्हाला जॉईंट इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, बरोबर ना? तर आता या ठिकाणी जर तुम्हाला त्या डायगोनल्सचं जॉईंट इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल बाळांनो, प्रोसिजर काय बघा. सगळ्यात पहिला तुम्हाला जे कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे त्यांचे तुम्हाला सेपरेट इक्वेशन्स काढावे लागतील आणि सेपरेट इक्वेशन्स मिळाले म्हणजे काय होणार आहे बघा. जर समजा मी हे कंबाईन इक्वेशन त्याचे 2 सेपरेट इक्वेशन्स काढले, हे कंबाईन इक्वेशन याचे 2 सेपरेट इक्वेशन्स काढले म्हणजे काय झालं, अपोजिटच्या ज्या साइड्स आहेत म्हणजे चारही साइड्सचं तुम्हाला काय मिळणार आहे, इक्वेशन्स मिळणार आहे. आणि एकदा तुम्हाला ते चारही साइडची इक्वेशन मिळाले त्यावरून तुम्ही काय करू शकता, त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करू शकताय, बरोबर ना? म्हणजे चारही पॉइंट्स तुम्हाला जर मिळाले, चारही व्हर्टायसेस तुम्हाला मिळाले त्या पॅरलोग्रामचे, तर मग पुढे तुम्ही काय करू शकताय, तर डायगोनल्सचे इक्वेशन्स म्हणजेच इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स, काही इक्वेशन आपल्याला माहित आहे. काय बघा इक्वेशन, समजा x1 y1 आणि x2 y2 या 2 पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन आपण कसं फाइंड आउट करतोय. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ दॅट लाईन, y minus y1 डिवाइड बाय y2 minus y1 is equals to x minus x1 डिवाइड बाय काय, x2 minus x1. दिस इज 2 पॉइंट फॉर्म. आणि मग तुम्हाला एकदा पॉइंट्स मिळालेले आहेत, डायगोनल्स इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करा, 2 पॉइंट फॉर्म्युला, बरोबर ना? आणि मग एकदा तुम्हाला ते एका डायगोनल्स इक्वेशन मिळालं त्याप्रमाणे तुम्ही दुसऱ्या डायगोनल्सचं पण इक्वेशन फाइंड आउट करा आणि मग त्या दोन्हीचं तुम्हाला जॉईंट इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. किती सोपं आहे बघा. तर इथं आपण आता काय करणार आहोत, सुरुवातीला दिलेले जे इक्वेशन्स आहेत त्यांची सेपरेट इक्वेशन्स अगोदर आपण फाइंड आउट करूया. तर बघा मग काय दिलेलं या ठिकाणी, गिवन म्हणतो मी, गिवन इक्वेशन्स. आता दिलेले इक्वेशन्स काय आहेत बघा, यस, एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 इज इक्वल्स टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे इन द फॉर्म ऑफ एक्स, बरोबर ना? तर मग इथं आता काय होतं बघा, तुम्हाला असे 2 फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांचा प्रोडक्ट 6 येईल आणि ज्यांची सम किती आहे बघा, -7, बरोबर ना? मग असे फॅक्टर्स बघा, प्रोडक्ट पॉझिटिव्ह आहे आणि सम काय आहे, निगेटिव्ह आहे. जेव्हा प्रोडक्ट पॉझिटिव्ह असेल आणि सम निगेटिव्ह असेल याचा अर्थ लक्षात घ्या, ते दोन्ही फॅक्टर्स कसे असणार आहेत, निगेटिव्ह असणार आहेत, बरोबर ना? तर मग इथं ते 2 फॅक्टर्स काय असणार आहेत बघा, द फॅक्टर्स आर -6 -1. कारण काय होईल, -6 -1 मायनस मायनस प्लस 6 आलं आणि -6 -1 दॅट इज -7, बरोबर ना? तर मग हे तुम्हाला फॅक्टर्स मिळालेले आहेत. तर लक्षात घ्या, या फॅक्टर्सचा यूज करून आपण आता त्याचे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट करणार आहोत. तर काय तर बघा रूट्स, यस, x -6 x -1 इज इक्वल्स टू 0, बरोबर ना? आता मग या दोघांचा प्रोडक्ट 0 आहे याचा अर्थ ऍटलीस्ट वन ऑफ देम मस्ट बी इक्वल्स टू 0, बरोबर ना? मग काय येणार याच्यावरून बघा, x -6 इज इक्वल्स टू 0 अँड इथं x -1 इज इक्वल्स टू 0. सो व्हॉट दिस इम्प्लाइज, x इज इक्वल्स टू 6 अँड x इज इक्वल्स टू काय असणार आहे, 1. आता तुम्हाला माहिती आहे का बघा, x बरोबर प्लस मायनस कॉन्स्टंट हे काय रिप्रेझेंट करतं, म्हणजे तुम्ही साधारणपणे 9th 10th मध्ये वगैरे पण बघितलेलं असणार आहे, 11th मध्ये पण तुम्ही बघितलंय. तर x इज इक्वल्स टू प्लस मायनस कॉन्स्टंट रिप्रेझेंट्स
इक्वेशन ऑफ अ लाईन विच इज पॅरलल टू वाय ऍक्सिस. बरोबर. आणि त्याचप्रमाणे y इज इक्वल्स टू प्लस मायनस कॉन्स्टंट रिप्रेझेंट्स इक्वेशन ऑफ अ लाईन पॅरलल्स टू एक्स ऍक्सिस. बरोबर. म्हणजे इथं x बरोबर 6 x इज इक्वल्स टू 1 हे जे लाईन्स आहेत या दोन्ही लाईन्स कशा असणार आहेत, या दोन लाईन्स y ला पॅरलल असणार आहेत. बरोबर. मग हे आपल्याला पहिल्या इक्वेशन वरून दोन इक्वेशन्स मिळालेले आहेत, म्हणजे हे दोन साइडचे इक्वेशन्स आहेत. बरोबर ना. आता तसंच आपल्याला पुढचे इक्वेशन पण सॉल्व्ह करायचं आहे. बघा सिमिलरली म्हणतो मी या ठिकाणी. सिमिलरली काय बघा सेकंड इक्वेशन दॅट इज y² मायनस 14y आणि प्लस किती आहे बघा 40 इज इक्वल्स टू 0. बरोबर ना. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे इन द फॉर्म ऑफ y. आता याचेही आपल्याला काय करायचे, रूट्स फाइंड आउट करायचे. तर फाइंड आउट करूया. काय येतं बघा, प्रोडक्ट किती पाहिजे आपल्याला 40 आणि सम त्यांची किती बघा दॅट इज -14. सेम वरच्या सारखंच आहे, म्हणजे इथं सम निगेटिव्ह आहे आणि प्रोडक्ट पॉझिटिव्ह आहे, म्हणजे ते दोन्ही फॅक्टर्स कसे असणार आहेत, निगेटिव्ह असणार आहेत. बरोबर ना. मग काय ते फॅक्टर्स असणार आहेत बघा दॅट इज -10 आणि -4. कारण -10 -4 मायनस मायनस प्लस 40 आलं आणि -10 -14 दॅट इज -10 -4 दॅट इज -14. बरोबर ना. म्हणजे सम -14 आणि प्रोडक्ट 40 आलेलं आहे. बरोबर. आता मग हेच तुम्हाला बघा याच्यावरून तुम्ही काय करू शकता, दिलेलं जे इक्वेशन आहे वायच्या फॉर्म मधलं त्याचे रूट्स तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. आणि व्हॉट आर द रूट्स नाव, येस y-10 आणि y-4 इज इक्वल्स टू 0. आता इथं या दोघांचा प्रोडक्ट 0 म्हणजे आपल्याला रेग्युलर कंडिशन माहित आहे, ऍटलीस्ट वन ऑफ देम इज इक्वल्स टू 0. पण इथं तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही पण इक्वल्स टू 0 इक्वेट करायचे, कारण आपल्याला हे लाईन्सचे इक्वेशन्स काढायचे. बरोबर ना. तर बघा मग काय येणार इथं, y-10 इज इक्वल्स टू 0 अँड y-4 इज इक्वल्स टू 0. बरोबर ना. आता मग याच्यावरून काय मिळालं बघा, y इज इक्वल्स टू 10 अँड y इज इक्वल्स टू 4. बरोबर ना. आता सांगा मला y इज इक्वल्स टू 10 y इज इक्वल्स टू 4 ह्या ज्या लाईन्स असणार आहेत, या लाईन्सचं नेचर कसं असणार आहे, दीज टू लाईन्स आर पॅरलल टू एक्स ऍक्सिस. बरोबर ना. म्हणजे तुम्हाला माहित आहे y इज इक्वल्स टू प्लस मायनस कॉन्स्टंट असेल तर ती लाईन जी असणार आहे ती कशी असणार आहे, एक्स ऍक्सिसला पॅरलल असणार आहे. बरोबर. आता इथं आपल्याला कंबाईन इक्वेशन दोन साइड्सचे दिलेले होते, त्याच्यावर आपण त्यांचे सेपरेट इक्वेशन्स फाइंड आउट केलेले. म्हणजे इथं झालं काय, तुम्हाला त्या पॅरलोग्रामच्या चारही साइड्सचे इक्वेशन्स या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि आता आपण फक्त इथं काय करायचे, डायग्राम काढूया. म्हणजे डायग्राम वरून तुमच्या लक्षात येईल की नेमकं त्यांचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय असणार आहे. या चारही लाईन्स आपण या ठिकाणी काढूया. बरोबर. बघा दिस वर्टिकल इज अ वाय ऍक्सिस, दिस हॉरिझॉन्टल इज अ एक्स ऍक्सिस. बरोबर ना. आता या ठिकाणी बघा हा एक्स ऍक्सिस आहे, दिस इज ओरिजिन, आणि हा वाय ऍक्सिस आहे, वाय ओ वाय डॅश एक्स ओ एक्स डॅश म्हणा चालतं. आता या ठिकाणी ज्या लाईन्स आहेत बघा x इज इक्वल्स टू 1 आणि x इज इक्वल्स टू 6 आहे. बरोबर ना. तर x इज इक्वल्स टू 1 ही लाईन अशी असेल, मी तर ती लाईन काढतोय. सपोज दिस इज x इज इक्वल्स टू 1 विच इज पॅरलल टू y ऍक्सिस. बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईन काय बघा, x इज इक्वल्स टू 6. समजा ती लाईन इथं असेल, x is equals to 6. x is equals to 6. This is also what line parallel to y axis. बरोबर ना. आता त्याच्यानंतर नेक्स्ट लाईन बघा, y is equals to 4 आणि y is equals to काय 10. आता y is equals to 4 ती लाईन समजा या टाइप मध्ये असेल, y is equals to 4 which is a parallel to which axis, parallel to x axis. बरोबर ना. आणि नेक्स्ट काय बघा, y is equals to 10 समजा ती लाईन या ठिकाणी असेल, दिस इज y इज इक्वल्स टू 10. बरोबर. म्हणजे ही सुद्धा लाईन काय असणार आहे, पॅरलल टू एक्स ऍक्सिस असणार आहे. आता मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं बघा, म्हणजे x इज इक्वल्स टू 1 x इज इक्वल्स टू 6 y इज इक्वल्स टू 4 y इज इक्वल्स टू 10 या सगळ्यांचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, इथं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, या ठिकाणी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, इथं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, या ठिकाणी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. बरोबर ना. आता हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला फाइंड आउट करायचे. तर बघा मग इथं हा जो पॉइंट असणार आहे याचा x कोऑर्डिनेट 6 असणार आहे, x इज इक्वल्स टू 6 आणि y कोऑर्डिनेट काय असणार आहे बघा 4. बरोबर ना. त्याच्यानंतर हा जो पॉइंट असणार आहे याचा x कोऑर्डिनेट 1 असणार आहे
आणि वाय कोऑर्डिनेट किती असणार आहे बघा 4. लक्षात आलं का बघा. आणि त्याबरोबर आता इथं या लाईनचा एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे 1. कारण या लाईनवरचा कुठलाही पॉइंट घेतला तर त्या पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट कॉन्स्टंट म्हणजे फिक्स असणार आहे 1. बदलेल तो काय वाय कोऑर्डिनेट फक्त बदलेल. तर इथं वाय कोऑर्डिनेट किती असणार आहे बघा 10. बरोबर ना. आणि आता तसंच मग इथला हा शेवटचा पॉइंट बघूया. बघा याचा एक्स कोऑर्डिनेट किती असणार आहे. व्हॉट इज द एक्स कोऑर्डिनेट दॅट इज 6 आणि व्हॉट इज द वाय कोऑर्डिनेट दॅट इज 10. बरोबर ना. तर बघा मग डायग्राम वरून आपण लगेचच इथं काय केलेलं आहे त्यांचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट केलेले आहेत. बरोबर. आता त्यांना मी नावं देतोय. हा ए, हा बी, सी आणि हा डी आहे समजा. बरोबर ना. सी मी इथं बाहेर लिहितो. सी आणि डी. बरोबर. म्हणजे ए बी सी डी हा तो पॅरलोग्राम आहे. ए बी सी डी हा काय आहे पॅरलोग्राम. बरोबर ना. मग आपल्याला डायगोनल एसीचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. त्याबरोबर डायगोनल बीडीचं पण इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे आणि त्यांचं आपल्याला जॉईंट इक्वेशन या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. बरोबर. तर मग फाइंड आउट करूया. बघा इक्वेशन ऑफ एसी म्हणतो मी. पहिला डायगोनल इक्वेशन ऑफ एसी किंवा इक्वेशन ऑफ डायगोनल एसी म्हणतो. बघा डायगोनल एसीचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग त्यासाठी मी काय करतोय बघा इथं याला x1 y1 म्हणतो मी अँड धिस इज x2 y2. बरोबर. मग इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स काय येणार बघा इक्वेशन आहे y मायनस y2 अपॉन y2 किंवा y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल्स टू x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1. तो फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. तर बघा इक्वेशन ऑफ डायगोनल एसी काय इक्वेशन असणार आहे दॅट इज y मायनस y1 डिवाइड बाय y2 मायनस y1 x मायनस x1 डिवाइड बाय x2 मायनस x1. आता या ठिकाणी व्हॅल्यूज फक्त पुट करूया. बघा व्हॅल्यू जर पुट केल्या तर y मायनस व्हॉट इज y1 दॅट इज 4 डिवाइड बाय y2 किती आहे बघा 10 मायनस y1 किती आहे 4 इज इक्वल्स टू x मायनस व्हॉट इज x1 दॅट इज 1 आणि डिवाइड बाय x2 किती आहे बघा 6 मायनस 1. बरोबर. आणि आता हे फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा सिम्प्लिफाय जर केलं किती येतं दॅट इज y मायनस 4 डिवाइड बाय 6 x मायनस 1 डिवाइड बाय किती आलं 5. बरोबर. आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येतं बघा 5y मायनस 4 6x मायनस 1. बरोबर. आणि मग 5 न मल्टिप्लाय करा 6 न पण मल्टिप्लाय करा आणि हे पूर्ण ब्रॅकेट राईट साइडला ट्रान्सफर करूया. म्हणजे किती येतं बघा या ठिकाणी यस 6x मायनस 6 मायनस 5y मायनस मायनस प्लस काय येणार आहे 20 इज इक्वल्स टू 0. काय झालं बघा हा 5y मायनस 4 जो आहे तो राईट साइडला आपण ट्रान्सफर केला म्हणजेच काय झाला मायनस ऑफ 5y मायनस 4 आणि मायनस 5 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं मायनस 5y मायनस मायनस प्लस काय येणार आहे 20 इज इक्वल्स टू 0 झालं. आणि आता मग किती येणार आहे बघा हे 6x मायनस 5y मायनस 6 प्लस 20 दॅट इज 14 इज इक्वल्स टू 0 अँड धिस इज इक्वेशन ऑफ फर्स्ट डायगोनल. पहिल्या डायगोनलचं म्हणजे एसी या डायगोनलचं हे झालं इक्वेशन. आता मला तसंच आपल्याला बीडी या दुसऱ्या डायगोनलचं पण काय करायचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. डायगोनल बीडीचं इक्वेशन बघा मी तर लिहितो इक्वेशन ऑफ डायगोनल बीडी. इक्वेशन ऑफ डायगोनल बीडी. बरोबर. बीडी या डायगोनलचं आपल्याला काय करायचं आहे इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे आणि त्या दोघांचं आपल्याला जॉईंट इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. बरोबर. आता बघा मग बीडीचं या डायगोनल बीडीचं इक्वेशन बघा इथं आपण काय करूया या बी याला मी x1 y1 म्हणतोय आणि याला मी x2 y2 असं म्हणतोय. लक्षात घ्या x2 y2 म्हणजे 1 आणि 10 आहे. बरोबर. x1 y1 6 आणि 4 आहे. बरोबर. व्हॅल्यूज ठेवलेल्या आहेत. आता या ठिकाणी बघा इक्वेशन काय असणार आहे त्याचं y मायनस y1 डिवाइड बाय y2 मायनस y1 इज इक्वल्स टू x मायनस x1 डिवाइड बाय x2 मायनस x1. बरोबर ना. आता या ठिकाणी व्हॅल्यूज पुट करूया. बघा काय येतं y मायनस व्हॉट इज y1 4 डिवाइड बाय y2 किती आहे बघा 10 मायनस 4 आणि इज इक्वल्स टू
एक्स मायनस x1 किती आहे बघा 6 डिवाइड बाय x2 किती 1 मायनस 6 बरोबर ना. आता मग इथं सिम्प्लिफाय करा y मायनस 4 डिवाइड बाय 6 येतं आणि x मायनस 6 डिवाइड बाय किती मायनस 5. व्हॅल्यूज व्यवस्थित लक्षात येतात का बघा. x1 y1 6 आणि 4 आहे, x2 y2 1 आणि 10 आहे बरोबर. मग y मायनस तुम्ही काय घेतलात y1 अपॉन y2 मायनस y1 केलात, नंतर x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 केलात बरोबर ना. आता मग या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया म्हणजेच मायनस 5 y मायनस 4 6 x मायनस 6 बरोबर. आणि मग त्याच्या पुढे आता काय येतं बघा. पुढे नेक्स्ट स्टेप मायनस 5 y मायनस 4 आहे तो राईटला ट्रान्सफर केला तर सगळं प्लस होणार आहे. 6 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा 6x मायनस 36 आणि प्लस पुढे किती येतं बघा 5y आणि हा प्लस गेला आणि प्लस मायनस किती येतं मायनस 20 इज इक्वल्स टू किती येणार आहे 0. लक्षात आलं का बघा. हा जो मायनस 5y मायनस 4 आहे तो राईटला ट्रान्सफर केला मायनसचा तो काय झाला प्लस आणि मग 5 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा 5y मायनस 20 आणि या ठिकाणी मग आता बघा काय येतं इक्वेशन 6x प्लस 5y minus 36 minus 20 that is a minus 56 is equals to 0 and this is the second equation of diagonal BD बरोबर. AC चे इक्वेशन झालं, त्यानंतर आपण डायगोनल BD चे इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे. आणि बाळांनो आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा डायगोनल AC आणि डायगोनल BD यांचं जॉईंट इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे बरोबर. तर बघा पहिल्यापासून मी प्रोसिजर परत एकदा सांगतोय. तुम्हाला इक्वेशन्स दिलेले आहेत. x च्या फॉर्म मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन, y च्या फॉर्म मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. त्यांचे आपण सेपरेट इक्वेशन्स काढले दोन्हीचे पण, म्हणजे तुम्हाला पॅरलोग्रामच्या दोन अपोजिट साइड्सचे इक्वेशन्स पेअर्स ऑफ साइड्सचे इक्वेशन्स तुम्हाला मिळालेले आहेत आणि मग त्या साइड्स मी तर या ठिकाणी ड्रॉ केलेल्या आहेत. त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपण फाइंड आउट केला. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट केल्यानंतर डायगोनल एसीचे इक्वेशन काढण्यासाठी 2 पॉइंट फॉर्म यूज केला. डायगोनल बीडीचे इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी पण आपण 2 पॉइंट फॉर्म यूज केलेला आहे आणि त्यावरून आपल्याला ही दोन इक्वेशन्स मिळालेले आहेत बरोबर. आता ही दोन इक्वेशन्स मिळालेले आहेत तर यांचं कंबाईन इक्वेशन आपल्याला तर फाइंड आउट करायचं आहे. मग काय करतो बघा मी इथं फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 बघा यांचं कंबाईन इक्वेशन काय येणार आहे. यस 6x मायनस 5y आणि प्लस 14 इंटू किती बघा 6x प्लस 5y मायनस 56 इज इक्वल्स टू काय येतं 0. लक्षात आलं का बघा. आणि आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे हा प्रोडक्ट करायचा आहे आणि तो प्रोडक्ट तुम्हाला सिम्प्लिफाय करायचा आहे बरोबर. तर बघा प्रोडक्ट करूया. काय येतं 6x ने या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया मायनस 5y आणि प्रत्येक टर्मला आणि 14 ने पण प्रत्येक टर्मला आपण मल्टिप्लाय करूया. काय येतं बघा यस 6x ने मल्टिप्लाय केलं 6 6 36 x स्क्वेअर बरोबर. त्याच्यानंतर 6x इंटू 5y दॅट इज 6 5 30 xy आणि त्याच्यानंतर 6x इंटू 56. आता बघा 6 इंटू 56 जर केला तर ते किती येणार आहे बघा 336 येईल बरोबर ना. म्हणजेच काय येणार मायनस 336 इंटू x बरोबर. आता पुढं मायनस 5y ने आतमध्ये मल्टिप्लाय करा प्रत्येकाला म्हणजेच किती येतं बघा मायनस 5y इंटू 6x म्हणजेच किती मायनस 30xy. त्याच्यानंतर मायनस 5y प्लस 5y म्हणजेच किती येणार आहे मायनस 25y स्क्वेअर आणि पुढं मायनस 5y मायनस 56 यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर बघा ना किती येणार आहे मायनस म्हणजे 56 आणि 5 यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर दॅट इज 280 येईल. मायनस मायनस प्लस येणार आहे म्हणजे किती येतलं बघा ते 280 इंटू y बरोबर. आता त्याच्यानंतर राहिलेला कॉन्स्टंट टर्म त्यांचं मल्टिप्लिकेशन करूया. बघा 14 इंटू 6 किती येतं 84 14 6 84x त्याच्यानंतर 14 5 बरोबर किती येतं बघा 14 5 दॅट इज 70y आणि मायनस आता 14 इंटू 56 यांचा प्रोडक्ट आपल्याला करायचा आहे. बघा 14 6 किती येतं बघा 84 4 8 आणि 14 5 70 आणि किती आहे बघा 14 84 आहे 70 म्हणजे 78 आणि इज इक्वल्स टू 0.
बरोबर. कॅल्क्युलेशन्स लक्षात आलं का बघा. इथं आपण 6x न प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलेला आहे, -5y न प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलेला आहे आणि त्याबरोबर 14 ने पण प्रत्येक टर्मला आपण या ठिकाणी मल्टिप्लाय केलेलं आहे. बरोबर ना. आता हे मल्टिप्लिकेशन झालं. आता याच्यात फक्त आणि फक्त आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. त्याच्यावरून तुम्हाला त्या दोन्ही डायगोनल्सचं कंबाईन इक्वेशन मिळणार आहे. बरोबर. आता याचं सिम्प्लिफिकेशन मी या साईडला लिहितोय. 36x² minus 25y². आता -336x प्लस 84 म्हणजे किती येतं -252x. बरोबर ना. कारण बघा 252 प्लस 84 जर केलं तर तुम्हाला काय येतं 336 येणार आहे आणि त्याच्यानंतर प्लस 280 प्लस 70 म्हणजेच किती येणार आहे बघा, दॅट इज 350y आणि -784 is equals to 0. and लक्षात घ्या, this is the required combined equation of diagonals of a parallelogram whose equations of their sides is x² minus 7x plus 6 is equals to 0 and y² minus 14y plus 40 is equals to 0. तर लक्षात घ्या, हे दोन कंबाईन इक्वेशन्स तुम्हाला दिलेले आहेत कशाचे, साइड्स ऑफ दॅट पॅरलोग्राम. आणि त्याच्यावरून तुम्हाला विचारलंय काय की त्यांचं डायगोनल्सचं इक्वेशन, जॉईंट इक्वेशन काय येणार आहे. तर डायगोनल्सचं जॉईंट इक्वेशन 36x² minus 25y² minus 252x plus 350y minus 784 is equals to 0 and that is the final solution. बरोबर. आता असंच आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. आता जाऊया सेकंड एक्झाम्पल कडे. काय बघा सेकंड एक्झाम्पल. Triangle OAB is formed by the lines x² minus 4xy plus y² is equals to 0 and the line AB. And the equation of line AB is 2x plus 3y minus 1 is equals to 0. Then find the equation of median of a triangle drawn from the origin. म्हणजे इथं तुम्हाला काय केलेलं आहे बघा, हे जे कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे, हे कंबाईन इक्वेशन जर आपण बघितलं तर त्याचं होमोजिनियस इक्वेशन. बरोबर. सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन आहे. म्हणजे या ज्या दोन लाईन्स आहेत ज्यांचं हे कंबाईन इक्वेशन आहे त्या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून पास होणार आहेत. बरोबर ना. आणि त्याबरोबर नेक्स्ट जी लाईन आहे थर्ड लाईन, दॅट इज 2x प्लस 3y minus 1 is equals to 0. ही AB आहे लाईन आणि त्या लाईनचं इक्वेशन इथं तुम्हाला दिलंय आणि हे कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे. तर लक्षात घ्या, त्यानुसार मग ट्रायंगल OAB या ठिकाणी तयार होतोय. आणि आपल्याला काय करायचं बघा, ही जी मेडियन आहे ओडी, मेडियनचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. बरोबर ना. तर आता मेडियनचं इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी बघा म्हणजेच काय करायचं या ठिकाणी डी. आता ओडी मेडियन आहे याचा अर्थ डी इज अ मिड पॉइंट ऑफ AB. डी हा AB चा काय आहे, मिड पॉइंट आहे. बरोबर ना. मग सगळ्यात पहिलं आपल्याला काय केलं पाहिजे, ए आणि बी ची व्हॅल्यू म्हणजे त्यांचे जे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1 x2 y2 त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट केलं पाहिजे. किंवा मग तुम्हाला यांचं जे कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे OA आणि OB आणि त्याबरोबर लाईन AB चं इक्वेशन दिलेलं आहे. बरोबर ना. आणि मग त्यानुसार मग ते दोन इक्वेशन्स दिलेले आहेत ती सॉल्व्ह करून तुम्हाला x किंवा y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर बघा हे सगळं कॅल्क्युलेशन्स आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. मी डायग्राम तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय. OA OB चं कंबाईन इक्वेशन x² minus 4xy plus y² बरोबर 0 दिलेलं आहे आणि लाईन AB जी आहे त्या लाईन AB चे इक्वेशन 2x plus 3y minus 1 is equals to 0 दिलेलं आहे. बरोबर ना. आणि आता D जो आहे तो या AB चा काय आहे, मिड पॉइंट आहे आणि आपल्याला त्या मीडियनचं म्हणजे OD चं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तर बघा प्रोसिजर काय काय आहे या ठिकाणी. खूप सोपी एक्झाम्पल आहे, व्हेरी सिंपल एक्झाम्पल. आता दिलेले जे इक्वेशन आहे, गिवन इक्वेशन्स काय काय आहेत बघा, x² minus 4xy प्लस y² is equals to 0. हे कोणाचं कंबाईन इक्वेशन आहे, OA अँड OB चं कंबाईन इक्वेशन. बरोबर. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट इक्वेशन काय दिलेलं आहे, 2x प्लस 3y मायनस 1 इज इक्वल्स टू 0. हे आहे AB चे इक्वेशन. बरोबर. आता OA OB चे इक्वेशन आणि AB चे इक्वेशन याला मी 1 म्हणतोय आणि याला मी इक्वेशन 2 म्हणतोय. आता काय करूया बघा या ठिकाणी 2x प्लस 3y मायनस 1 इज इक्वल्स टू 0 या लाईन वरचा A हा पॉइंट आहे
आणि ए या दोन्हीतलं जे काही कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे त्यातल्या दोन मधल्या एका लाईन बरोबर ए हा पॉईंट ऑफ इंटरसेक्ट करतोय, म्हणजे हा x1y1 म्हणजेच काय करणार आहे, एबीचं तर इक्वेशन सॅटिस्फाय करेलच, त्याबरोबर त्यांचं हे कंबाईन इक्वेशन ओए आणि ओबी त्यांचं कंबाईन इक्वेशन पण हा ए पॉइंट सॅटिस्फाय करणार आहे. त्याचबरोबर बी हा सुद्धा पॉइंट आहे जो एबीचं पण इक्वेशन सॅटिस्फाय करेल आणि त्याबरोबर त्या ओए आणि ओबीचं कंबाईन इक्वेशन पण तो काय करणार आहे, बी पॉइंट सॅटिस्फाय करतोय. बरोबर. तर काय करूया बघा त्या ठिकाणी, फ्रॉम इक्वेशन 2 मी काय करतो बघा, 3y मायनस 1 इज इक्वल टू काय करतो, -2x. हा 2x मी राईट साईडला ट्रान्सफर केला, म्हणजेच पुढं 3y बरोबर किती येतं, -1 पण मी ट्रान्सफर केला, 1 - 2x आलं. म्हणजे याच्यावर मला सांगा मग y बरोबर किती येतं, 1 - 2x डिवाइड बाय 3. ही आली y ची व्हॅल्यू. बरोबर ना. आता बघा ही जी y ची व्हॅल्यू आहे, ही y ची व्हॅल्यू मी काय करतो, इक्वेशन 1 मध्ये पुट करतोय. बरोबर ना. सो पुट y इज इक्वल टू 1 - 2x अपॉन 3 इन इक्वेशन 1. तर मग इक्वेशन 1 बिकम्स काय होतं बघा, इक्वेशन 1 यस बघा, x² मायनस 4x इंटू 1 - 2x डिवाइड बाय 3 आणि प्लस 1 - 2x डिवाइड बाय 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, 0. बघा मी काय केलं, इक्वेशन 2 वरून y ची व्हॅल्यू x च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेली आहे आणि ही y ची व्हॅल्यू मी इक्वेशन 1 मध्ये पुट करतोय. बरोबर. आता मग इक्वेशन 1 मध्ये पुट केलं काय काय होतं बघा, इथे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. बरोबर. तर बघा इथं x² मायनस हे असं झालं 4/3, x ना आतमध्ये मी मल्टिप्लाय करतोय, x मायनस किती येतं, 2x². 4/3 कॉन्स्टंट मी बाहेर घेतला, x ना आतमध्ये मल्टिप्लाय. पुढे आता 1 - 2x अपॉन 3 आहे. बरोबर ना. म्हणजे a/b चा स्क्वेअर असेल तर आपण न्यूमरेटरचा पण स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरचा पण स्क्वेअर करतोय, म्हणजे किती येतं, 1/9. 3 चा स्क्वेअर 9 आणि 1 - 2x चा स्क्वेअर याचं एक्सपान्शन आपल्याला करायचं. काय येते एक्सपान्शन, 1 मायनस 4x आणि प्लस किती येतो, 4x² आणि इज इक्वल्स टू 0 आहे. बरोबर ना. आता इथं आपल्याला बघा 1 - 2x बाय 3 म्हणजे 4/3 घेतलं, x ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं, 1 - 2x चं एक्सपान्शन केलं, a - b ब्रॅकेट स्क्वेअर, a² - 2ab प्लस b². बरोबर. आणि आपण 3 चा स्क्वेअर 9 तो पण आपण मी बाहेर घेतलेला आहे. बरोबर. आता या ठिकाणी बघा मी दोन्ही बाजूला इक्वेशनच्या दोन्ही बाजूला काय करतोय, 9 न मल्टिप्लाय करतोय. सो मल्टिप्लाय बोथ साइड बाय 9. 9 न मल्टिप्लाय करूया म्हणजे काय होणार आहे, ह्या ज्या फ्रॅक्शनल टर्म्स आहेत त्या सगळ्या काय होतील, कॅन्सल होतील. म्हणजे बघा मग किती येणार आहे या ठिकाणी, 9x² मायनस, आता याला तर मी 9 न मल्टिप्लाय केलं, 3 × 1 = 3, 3 = 9 आणि 3 × 4 = किती येतं, 12x मायनस 2x² आणि प्लस 9 गेट कॅन्सल. सो व्हॉट रिमेन्स, 1 मायनस 4x प्लस किती, 4x² इज इक्वल टू 0. आणि आता आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा 12 ने आतमध्ये मल्टिप्लाय करतो म्हणजे आपल्याला x² च्या टर्म्स इथे मिळणार आहेत. x² च्या फॉर्म मध्ये आपल्याला हे x च्या फॉर्म मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार आहे आणि त्याचे जे दोन रूट्स असणार आहेत ते दोन रूट्स म्हणजेच काय, x1 आणि x2 असणार आहेत. दीज आर द टू रूट्स. बरोबर. आता मग बघा काय येतं, 9x² मायनस 12 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं काय मिळणार आहे, -12x मायनस प्लस 24x². बरोबर. आणि त्याच्यानंतर पुढे 1 प्लस 1 मायनस 4x आणि प्लस किती येतं बघा, 4x² आणि इज इक्वल्स टू 0. बरोबर. लक्षात आलं का बघा. आणि आता इथं सिम्प्लिफाय करूया. बघा काय काय येतं, 9 + 24 म्हणजे 24 + 9 जर केलं तर 33. बरोबर ना. आणि 33 + 4 म्हणजेच किती येणार, 37x². समजतो का बघा, 37x² झालं. कॅल्क्युलेशन जे आहे सायन्स वगैरे व्यवस्थित लक्षात येतात का बघा, त्यानुसार आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलेलं वेगळं काही नाहीये. बरोबर ना. आता मग पुढं 37x² नंतर x ची टर्म बघा, -12x मायनस 4x दॅट इज -16x आणि नंतर प्लस किती बघा, कॉन्स्टंट टर्म 1
इज इक्वल्स टू 0. म्हणजे 37x² मायनस 16x प्लस 1 इज इक्वल्स टू 0 आहे. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन x च्या फॉर्म मध्ये आहे. 37 इंटू 1 37, प्रोडक्ट 37 आणि सम मायनस 16 नॉट पॉसिबल, कारण 37 इज अ प्राईम नंबर, बरोबर ना. त्यामुळं 37 कुठल्या टेबलमध्ये नाहीये. तर इथं मग काय करावं लागेल आपल्याला, याची जे दोन रूट्स असणार आहेत. आता तुम्हाला आठवतं का बघा, ax² प्लस bx प्लस c बरोबर 0 या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट्स अल्फा आणि बीटा असतील, तर तुम्हाला माहित आहे अल्फा प्लस बीटा सम ऑफ द रूट्स इज इक्वल्स टू काय येतं, मायनस बी बाय ए, म्हणजेच मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ x², बरोबर. मग इथं याचे जे रूट्स आहेत ते रूट्स काय असणार आहेत, x1 x2 हे रूट्स असणार आहेत. मग x1 प्लस x2 मायनस बी किती आहे बघा, x चा कोइफिशियंट आहे मायनस 16 आणि x² चा कोइफिशियंट 37. लक्षात आलं का बघा. आणि मग याच्यावरून हे काय आले, x1 प्लस x2 किती येतं, 16/37, बरोबर. आता x1 प्लस x2 मिळालं, मी काय करतो दोन्ही बाजूला 2 ने डिवाइड केलं, डिवाइड बोथ साइड बाय 2, x1 प्लस x2 डिवाइड बाय 2 म्हणजेच किती येतं 1/2 इंटू 16/37. म्हणजेच या ठिकाणी 2 1 जार 2 8 जार म्हणजेच किती आलं 8/37. म्हणजेच डी हा जो मिड पॉइंट आहे AB चा, त्या डी चा आपल्याला x कोऑर्डिनेट काय मिळाला 8/37, बरोबर ना. म्हणजे x1 प्लस x2 डिवाइड बाय 2 इज इक्वल्स टू 8/37. बाळांनो, हा 8/37 डी चा काय आहे, x कोऑर्डिनेट आहे, बरोबर ना. मग डी हा जो पॉइंट आहे तो AB या लाईन वरचा पॉइंट आहे, म्हणजे पॉइंट डी मस्ट सॅटिस्फाईज इक्वेशन ऑफ AB. डी हा पॉइंट त्या AB चे इक्वेशन काय करणार आहे, सॅटिस्फाय करणार आहे. म्हणजे 8/37 जे आहे ते सेकंड इक्वेशन काय करेल, सॅटिस्फाय करेल. बघा मग देअरफॉर पुट x इज इक्वल्स टू 8/37 इन इक्वेशन 2. सेकंड इक्वेशन मध्ये मी काय करतोय बघा, x च्या जागी 8/37 पुट करतोय. 8/37 जर पुट केलं तर काय येतं बघा मग, येस 2 इंटू x किती आहे बघा 8/37 प्लस 3y मायनस 1 इज इक्वल्स टू काय आहे 0, बरोबर ना. आणि मग तिथं काय करतोय बघा मी 3y इज इक्वल्स टू 1 ट्रान्सफर केला प्लस झाला आणि मायनस हे किती येणार आहे 16/37. लक्षात आलं का बघा. आणि आता मग इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 3y इज इक्वल्स टू 37 मायनस 16 डिवाइड बाय किती येतं 37, बरोबर ना. आता 37 मायनस 16 जर केलं तर हे किती येणार आहे बघा, दॅट इज 21 डिवाइड बाय 37. आणि मग यानंतर y बरोबर किती येणार आहे 1/3 इंटू 21/37. 3 1 जार 3 किती येतं बघा 3 7 जार, बरोबर ना. म्हणजेच मग 7/37 हा काय आला डी चा y कोऑर्डिनेट. म्हणजेच y1 प्लस y2 डिवाइड बाय 2 इज इक्वल्स टू काय मिळालं 7/37, बरोबर. मग मला सांगा डी चे कोऑर्डिनेट्स काय आलेले आहेत, डी चे कोऑर्डिनेट्स यस 8/37 आणि 7/37 हे डी चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला मिळालेले आहेत, बरोबर. काय काय प्रोसिजर केली मी परत एकदा सांगतो, लक्षात घ्या. तुम्हाला OA OB यांचं कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे आणि AB चं सेपरेट इक्वेशन दिलेलं आहे, बरोबर. आता AB ही लाईन OA OB ला A आणि B मध्ये इंटरसेक्ट होते. A चे कोऑर्डिनेट्स मी x1 y1 मानले, B चे x2 y2 मानलेला आहे. त्यावरून मग D हा जो पॉइंट आहे तो AB चा काय आहे मिड पॉइंट, बरोबर ना. मग मिड पॉइंटचा कन्सेप्ट या ठिकाणी यूज केला. जर A x1 y1 B x2 y2 असेल तर D चे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत x2 प्लस x1 डिवाइड बाय 2, y2 प्लस y1 डिवाइड बाय 2, बरोबर ना. मग त्याच्यावरून D चे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळालेले आहेत x2 प्लस x1 डिवाइड बाय 2, y2 प्लस y1 डिवाइड बाय 2. आता मग इथं काय केलं आपण, खूप सोप्या पद्धतीनं हा जो एबीसी इक्वेशन दिलेला आहे त्याचं y चं कन्व्हर्जन आपण x च्या फॉर्म मध्ये केलं आणि ती व्हॅल्यू आपण OA आणि OB च्या जॉईंट इक्वेशन मध्ये पुट केलेली आहे, बरोबर. आणि मग ते सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला x च्या फॉर्म मधले क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं, ज्याचे फॅक्टर्स डायरेक्ट निघणार नाहीये, तुम्हाला इथं फॉर्म्युला मेथड यूज करावं लागणार आहे. पण आपण काय केलं, या इक्वेशनचे जे रूट्स असणार आहेत ते दोन रूट्स x1 x2
आणि मग त्यांची सम ऑफ द रूट्सचा कन्सेप्ट यूज केला. सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, आणि त्याच्यावरून आपण x1 प्लस x2 दोन्ही बाजूला पुन्हा डिवाइड केलं. तुम्हाला मिड पॉइंट डी चा एक्स कोऑर्डिनेट मिळाला. आता डी हा पॉइंट AB वरती आहे, म्हणजे पॉइंट डी चा एक्स कोऑर्डिनेट AB चं इक्वेशन सॅटिस्फाय करेल. आणि मग तेच केलं. AB चं इक्वेशन काय आहे, 2x प्लस 3y मायनस 1 बरोबर 0. त्याच्यात x ची व्हॅल्यू ठेवली, त्याच्यावरून तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आणि y किती मिळालं बघा, 7/37. आता D मिळालेला आहे आणि तुम्हाला O म्हणजेच काय, ओरिजिन, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 0. मग इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे ODचं, बरोबर ना. मग मी इथं काय करतो बघा, O ओरिजिन 0 0 म्हणजे त्याला मी x1 y1 म्हणतो. अँड D काय बघा, 8/37 आणि 7/37 याला मी म्हणतो x2 y2. आता मग याचं इक्वेशन काय नाही बघा, व्हॉट इज इक्वेशन, यस, y मायनस y1 डिवाइड बाय y2 मायनस y1 x मायनस x1 डिवाइड बाय x2 मायनस x1. डायरेक्ट तुम्ही व्हॅल्यूज पण ठेवू शकता या ठिकाणी. बघा y मायनस 0, y2 किती आहे 7/37 मायनस 0 इज इक्वल्स टू x मायनस 0, x2 किती आहे 8/37 मायनस 0. आणि मला सांगा या ठिकाणी डिव्हिजन मीन्स रिव्हर्स मल्टिप्लिकेशन पण घेऊया, म्हणजे किती ना, कारण 7/37 मायनस 0 म्हणजे 7/37 आला, म्हणजेच हा 37 डिवाइड बाय 7y 37 डिवाइड बाय 8 किती आलं x. आणि या ठिकाणी 37 गेट कॅन्सल, म्हणजेच राहिलं काय बघा 1/7y 1/8x. आणि टेक अ क्रॉस प्रोडक्ट नाव, व्हॉट वी गेट हिअर 8y इज इक्वल्स टू किती 7x. आणि म्हणजेच किती येतं बघा 7x मायनस 8y इज इक्वल्स टू 0. हे काय आलं, इक्वेशन ऑफ मेडियन OD. आता लक्षात घ्या, OD ही जी लाईन आहे ती काय आहे, ओरिजिन मधून पास होते, त्यामुळे त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म अब्सेंट असणार आहे, बरोबर. म्हणजे त्याचं इक्वेशन काय आलं, 7x मायनस 8y इज इक्वल्स टू 0. तर बघा सर्वांना हे इक्वेशन व्यवस्थित लक्षात आलं का. बघा इथं O ओरिजिन आहे, D चे कोऑर्डिनेट्स मिळाले. नंतर आपण मग 2 पॉइंट फॉर्म, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू x1 y1 अँड x2 y2 इज y मायनस y1 डिवाइड बाय y2 मायनस y1 इज इक्वल्स टू x मायनस x1 डिवाइड बाय x2 मायनस x1. त्याचा यूज केला आणि इक्वेशन ऑफ मेडियन फाइंड आउट केलेलं आहे. लक्षात घ्या, एक्झाम्पल्स थोडीशी मोठी होती, बरोबर ना, याच्यात भरपूर वेळ गेलेला आहे, आपला व्हिडिओ फारच मोठा होईल. त्यापेक्षा मी सरळ काय करतो, ही 2 एक्झाम्पल झालेले आहेत. जे थर्ड एक्झाम्पल आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया, आणि त्याबरोबर मिसलेनियस मधले पण एक्झाम्पल्स आपण स्टार्ट करणार आहोत. तर लक्षात घ्या, राहिलेले एक्झाम्पल्स आपण पुढच्या लेक्चरला बघूया.